नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आपण ठरलं तर मग या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत. तर आपण बघितलं की सायली ही खिडक्या लावण्यासाठी जातेच तेवढ्यात तिला प्रिया दिसते. सर्वांना सुद्धा तन्वी आणि अश्विन दोघं जण बाहेर उभे असलेले दिसतात आणि अश्विन म्हणतो, चल तन्वी आज चल. आणि तन्वी घरामध्ये पाऊल टाकताच सायली म्हणते प्रेक्षकांनो की खबरदार माझ्या घरात पाऊल टाकलं तर. पुढे येते म्हणते, यापूर्वी तू सगळ्यांना फसवून या घराचा उंबरठा ओलांडून ह्या घरामध्ये आली होती, पुन्हा नाही येऊ शकत. अर्जुन बी समोर येतो आणि म्हणतो, तू सुटली कशी जेलमधून? आज सुटकेची प्रोसेस तर आता सुरू झाली होती, खरंच तुला माफी दिली गेली? श्री लगेच म्हणतो की माफीचा साक्षीदार की दिलं गेलं? तुमच्या प्रोफेशनमध्ये लगेच बातम्या फिरतात, तर जे आज उद्यामध्ये तुला हेही कळेल की तन्वी कशी सुटली. चुन म्हणतो, आपण एक काम करूया, तन्वीला आमच्या रूम मध्ये जरा आराम करू देऊयात, मग आम्ही स्वतःहून तुला येऊन सांगतो की आज कोर्टात काय घडलं. प्रतापराव म्हणतात, म्हणजे तन्वी कायदेशीर मार्गाने सुटली? अश्विन म्हणतो, हो मग तुम्हाला काय वाटलं तन्वी जेलमधून पळून आली? अश्विन म्हणतो, अजिबात नाही. सायली तू बाजूला हो, तुझा हा ड्रामा आपण नंतर कधीतरी बघू. तन्वीला आरामाची गरज आहे, तिला तिची तब्येत ठीक नाहीयेत. सायली म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलं ना, नाही येत का अश्विन भाऊजी? मुलगी ह्या घरात येऊ शकत नाही. हे सभ्य माणसांचं घर आहे, गुन्हेगारांना इथे थारा नाहीयेत. चिडतो बरं का प्रेक्षकांनो इथे आणि म्हणतो, तन्वीला गुन्हेगार म्हणू नकोस. कायद्याने तिची आता तेवढा सायली म्हणते, कायद्याने जरी तिची सुटका झाली असेल, या घरामध्ये येण्याची परवानगी मी तिला देत नाही. बघा प्रेक्षकांना, प्रियाच्या तोंडात आवाज निघतो. ती म्हणती, मला परमिशन देणारी तू कोण आहेत सायली? त्यात कल्पनाताई म्हणतात की सायली ह्या घरची सून आहेत. कल्पनाताई म्हणतात, ती जे काही बोलते ना तेही आम्हाला तसंच वाटतंय. हे बघ, तुझा आता या घराशी काहीही एक संबंध नाहीये. जेलमधून सुटल्यानंतर तू इथे आलीसच का? आता बघा प्रेक्षकांनो कसा ड्रामा करते ती म्हणते, मी पण ह्या घरची सून आहे ताई. ताई म्हणतात, तू मला आई म्हणू नकोस. ताई बघा प्रेक्षकांना कसं बोलतात. त्या म्हणतात की तुझी आई होण्यापेक्षा मी मरण पत्करेल. त्या बघा कसा ड्रामा, इतका ड्रामा करते जसं काही मी इतकी दुधाने धुतलेली आहेत मुलगी. ती म्हणती, आई तू तू नको ना असं बोलूस. प्रतापराव म्हणतात, या घरात तू कोणालाच नकोय तन्वी. तुझ्या डोळ्यात धूळ फेकत राहिलीस, कोर्टात खोटं बोलत राहिलीस, फक्त गुन्हा नाही केला आहेस, त्या भावनांशी खेळून पाप केला आहेस तू. तरी आम्ही तुला माफ करू, तुझा स्वीकार करू. तुला वाटलंच कसं? बरोबर आहेत ना प्रेक्षकांनो, ही किती खोटं बोलली. पण आता यांना माहित नाही की तिने जे काही आता कोर्टामध्ये सांगितलेलं आहे ते कशा पद्धतीने सांगितले आहे. त्यामुळे ती कोर्टातून सुटून आली आणि यामुळे हे घरातले लोक तिला स्वीकारतील का नाही स्वीकारणार हे आपण पुढे बघूयात प्रेक्षकांनो. हे साक्षीचा आणि महिपतचा जेलमधला सीन दाखवलेला आहे. महिपतने साक्षीला प्रिया कशी सुटली आणि माझ्याकडनं काय चुका झाल्यात ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. साक्षी म्हणते, प्रिया सुटली? वाव, प्रिया सुटली? ती म्हणते, जिला तुम्ही मूर्ख 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 म्हणत होता तीच मुलगी तुम्हाला चुना लावून तुमच्या डोळ्यात देखत जेलमधून बाहेर पडली, जेलमधून सुटली. काय साक्षीला काही येडबीड लागलं का काय प्रेक्षकांनो? ती सारखं सारखं तेच काय बोलतीये, प्रिया सुटली प्रिया सुटली. असो, आता बरोबर आहेत प्रेक्षकांनो की जे बरोबर आहेत, महिपत आहे ना सारखं तिला मूर्ख मूर्ख म्हणत होता, पण ती किती डोकेबाज आहेत ना हे महिपतला आत्ता कळलेलं प्रेक्षकांनो. साक्षी म्हणती, काय कमाल न्यूज दिले तुम्ही मला, कान तृप्त झालेत माझे, ओ माय गॉड. साक्षी म्हणते, प्रिया आता तिला हवं तसं मनासारखं सुंदर आयुष्य जगणार. साक्षी शिकरे या जेलमध्ये सडणार. वा, म्हणायचं आहेत ना तुम्हाला, इथेच सडणार, ह्या 4 भिंतीच्या आत सडणार. महिपत म्हणतोय, मला कळतंय ही बातमी ऐकून ना फार चिडलेली असते बरं का प्रेक्षकांनो, कारण तिला आता सहन होत नाहीये की प्रिया सुटली आहेत, कारण प्रिया ही तितकीच भागीदार आहेत साक्षीच्या खुनामध्ये. हे सर्व माहीत असून सुद्धा साक्षीला असं वाटतं की प्रिया कशी काय जेलमधून सुटली. आणि ती म्हणते अण्णांना, तुम्हाला नाही कळू शकत,
तुम्हालाच काय कुणालाच नाही कळू शकत. पण तुम्ही सगळेजण या तुरुंगामध्ये नाही आहात, कारण मी आतमध्ये आहे आणि तुम्ही सगळेजण बाहेर आहात. मी सगळे तुम्हाला हवं तसं मोकळं आणि मनासारखं आयुष्य जगत आहात. ओ माय गॉड, मी या 4 भिंतीत सडते आहे. प्रिया सगळ्या जेलकडे बघून महिपतला सांगत असते. ऑफकोर्स महिपतला बी या गोष्टीचं वाईट वाटत असतं, पण त्याचा नाईलाज आहे, तो त्याच्या लेकीला जेलमधून काढू शकत नाही. मी तर म्हटली होती, मला तरी वाटत होतं की ती प्रियाही सुटायला नको, पण कहाणीमध्ये काहीतरी ट्विस्ट तर यायला हवाच ना. बहुतेक साक्षीही लवकर सुटेल असं तरी मला वाटतंय. प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा हा. नाही वाढणार, नाही, मी काय इथून बाहेर पडत नसते, मी इथेच मरणार. 4 भिंतींच्या आतच मरणार, तर काही नाही होऊ शकत, इथेच मरणार. बघा प्रेक्षकांनो काय काय बोलते आता अण्णांना. ती म्हणते मला भेटायला यायची गरज सुद्धा नाहीये आता, इथेच नाहीये मला, नाहीयेत मला. बहुतेक अजून सायलीने या दोघांना घरामध्ये घेतलेलं नाहीये बहुतेक. आणि अश्विन म्हणतो की तुम्ही आता आम्हाला घरामध्ये येऊ देणार नाही आहात. गीता म्हणते आमच्या घरात, हिला विचार ना, हिने हे घर कधी आपलंसं केलं आहे, मांडलंय. घरातल्या कोणत्याच माणसाचं सुख नाही भगवत रे, कोय तिला ते. बघा कशी बोलते, तिचं बोलणं ऐकून ना प्रेक्षकांना मला चिरड येते. म्हणते अस्मिता अगं तुम्ही सगळे माझ्या जवळचे होता, वैर फक्त सायलीशी होतं ग, आणि मी तिची जाऊ म्हणून सगळं विसरायला तयार होते. म्हणते हो का, मग तू अश्विन भाऊजींशी लग्न करून इथे आलीसच का, पण तुला सूड उगवायचा होता वरचा आणि यांच्यावरचा. बघा प्रेक्षकांना, अश्विन बिचारा प्रेमात आंधळा झालेला आहे आणि तो म्हणतो की असं काही नाहीये. तर म्हणते यावर की तुझा तन्वीवरचा आंधळा विश्वास आहे, याचं मला आश्चर्य वाटत नाहीयेत अश्विन. कोणावरही मंत्र फुकून कोणालाही आपलंसं करते हे मला चांगलंच माहीत आहेत. बरोबर आहेत प्रेक्षकांनो. अस्मिताला तिने कसं आपलंसं केलं होतं आणि किती सायलीच्या विरोधात तिने किती काटकट कारस्थानं केलं होते हेही आपल्याला माहीत आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे बहुतेक अस्मिता असं म्हणत असेल ना. म्हणते हिच्या गोडव्याला मीही फसलेच होते, पण हिने माझाही विश्वासघात केलाच, ही सगळ्यांचाही. स्मिता म्हणते की ही ना आता माझ्या डोळ्यासमोरही नकोय. मी म्हणते अस्मिता तू खरंच इतकी बदललीस. स्मिता म्हणते मी तर आत्ताच शहाणी झाली आहे. विन म्हणतो की आय डोंट बिलीव्ह धिस, आमच्याच घरात मला आणि माझ्या बायकोला अशी वागणूक मिळते आहे. अर्जुन म्हणतो की आम्ही सर्वजण चांगल्यासाठीच बोलतो आहेत अश्विन. त्यात आधी खूपच आनंद होता, म्हणायचे की सुभेदार फॅमिली ही एक आयडियल फॅमिली आहेत, हॅपी फॅमिली आहेत. मग तू हिच्याशी लग्न करून हिला आपल्या घरात घेऊन आलास, मग छोट्या छोट्या गोष्टींवरून निगेटिव्हिटी पसरायला लागली. अगदी बरोबर बोलतोय अर्जुन तू. आता प्रेक्षकांना बरोबर आहेत ना. पण आताही बोलायला लागतात, म्हणतात की आम्ही सगळं सहन केलंच की, आळशीपणा, तिला त्रास देताना हिचा कपटीपणा, मी तुझं सगळं वागणं पोटात घातलं, हा तर तू रविराज भाऊजी आणि प्रतिमाची मुलगी आहेस म्हणून. पण तन्वी तू तर त्यांनाही लाज आणलीस ग. बघा प्रेक्षकांनो, या सगळ्यांचं बोलणं ऐकून ती एवढं मनाला लावते की ती अक्षरशः रडू राहिली. हे आपल्याला माहिती प्रेक्षकांनो की हे तन्वीचं रडणं एकदम खोटं आणि दिखावा आहेत ते. त्यावर प्रतापराव म्हणतात तन्वी तू एक वाईट सून आहेस तर, पण एक वाईट मुलगी पण आहेत. हा आम्हाला कळलं ना की तू गुन्हेगार आहेत, तेव्हा तुला असं वाटलंच कसं की तुझे पाप आम्ही पोटात, तुझे गुन्हेगार आम्ही पोटात घेऊ. तेव्हाही तुला माफ केलं नव्हतं, मी आजही तुला माफ करणार नाही. एकदम खडसावून बोलले प्रतापराव तुम्ही. व्हेरी गुड. पण आता म्हणतात की तुझ्यामुळे मी माझ्या सोन्यासारख्या सुनेला दूर लोटलं. अगं मी इतक्या गुण्या मुलीचा राग केला. जर का आमच्या घरामध्ये आलीच नसतीस ना, तर आम्ही खूप सुखात राहिलो असतो. विमलही सोडत नाही बरं का प्रेक्षकांनो तन्वीला बोलायला, आणि म्हणते तन्वी माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते आहे. मी नव्हतात ना तेव्हा आम्ही खूप खुश आणि आनंदातही होतो. तर अगदी खरं बोलते विमलताई. आणि विमलताई म्हणतात की मी तुमच्या पाया पडते, तुमच्या या आनंदाला दृष्ट लावू नका. बघा आता काय बोलते, आणि म्हणते घर फिरलं की वासे फिरतात हे काही खोटं नाही. मी उठणार आणि मला येऊन बोलणार. स्मिता म्हणते बघा अजून हिचा माज गेलाच नाहीये. प्रिया
म्हणते, अस्मिता असं काही नाहीये ग, मी तुमचं सगळ्यांचं निमूटपणे ऐकून घेतेस ना. अर्जुन म्हणतो की ऐकून घेण्याची गरजही नाहीये. म्हणतो, एक लक्षात ठेव तन्वी, आम्ही तुला ह्या घरचं वातावरण बिघडू देणार नाहीये. निमूटपणे तू इथून निघायचं, चुकून सुद्धा ह्या घराकडे बघायचं नाही. वा अर्जुन, म्हणजे प्रेक्षकांनो बघा, इथं हे एकही व्यक्तीने असं आहे की तन्वीची बाजू घेतलेली नाही. कारण तन्वीमुळे झालेला जो त्रास, जो मनस्ताप ह्या सर्वांनाच झालेला होता. त्यामुळे आता मला तरी वाटतं की एकही जण आता तन्वीकडे वळणार नाही. पण पुढे सांगू शकत नाही तन्वी गोड बोलून कोणालाही फसवू शकते. पण बघूया आपण पुढे काय काय होतं ते. म्हणतो आऊट. अश्विन म्हणतो, तू आज चल तन्वी, बघतोच मी हो काय होतं ते. याच्यात तर बघा प्रेक्षकांनो किती जोर आलेला आहे ते. माझ्या घरात मला येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, कळलं. पण आता तेवढ्यात बोलता, अडवू शकतेस तुझी आई. आई म्हणते की मला ओलांडून जाण्याची हिंमत आहे तुझ्यात. ताई बोलतात की बोल ना, आहेत का हिंमत. वर प्रिया अश्विनकडे बघतच असते, कारण अश्विन आईच्या बोलण्यावर मात्र स्तब्ध झालेला असतो. तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात, काय ग तू त्यावर जी माया केली ना, ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी घोडचूक आहे. परत अशी चूक मी कधीच करणार नाही. प्रेक्षकांनो, प्रिया बघा किती नाटक करते आणि म्हणते, अगं आई, मी जी माया केली ना ती खरी होती ग. मी माझ्या सख्या आईपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम केलं. ताई म्हणतात, आई शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का ग तुझी. मी तुझ्याकरता काय नाही केलं. त्याच्या मुलीपेक्षा मी तुझ्यावरती जास्त प्रेम केलं. तू तर माझ्याच पाठीमध्ये खंजीर खुपसला. ते एक प्रेक्षकांनो, कल्पनाताई खूप चिडलेल्या आहेत आणि जे त्यांनी कधी बोललेलं नव्हतं ते आता सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. बरोबर की नाही प्रेक्षकांनो. कल्पनाताई म्हणतात, एक तर तू आमच्याशी गोड गोड बोलत राहिलीस, दुसरीकडे तू त्या खुनी मुलीला मदत करत होतीस. तू सगळ्या जगाशी खोटं बोललीस. तू सुभेदारांच्या अब्रूला काळीमा फासलायस, काळीमा. तर सायली म्हणते की आई तुम्ही नका हो त्रास करून घेऊ. बघा प्रेक्षकांनो, आता कल्पनाताई काहीतरी बोलणार आहेत. त्या म्हणतात की मी आज घरात सगळ्यांसमोर आणि तन्वीच्या समोर एक गोष्ट सांगते. मी तुझ्यापेक्षा तन्वीला जास्त महत्व दिलेलं आहे. ज्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. त्या प्रेक्षकांनो, कल्पनाताई सायलीचे एवढं कौतुक करतात ते बघून इकडं पाणी पाणी जीव होतो बरं का. कल्पनाताई म्हणतात की सायली तू हिरा आहेस, हिरा. तन्वी कोळसा. आता म्हणतात, मी तुझी किंमत नाही ओळखू शकले सायली. आज मला एवढं मात्र नक्की कळलं आहे, ही मुलगी चुकून जर का माझ्या घरामध्ये शिरली ना, माझं अख्खं घर जाळून टाकेल. अगदी बरोबर बोलल्यात प्रेक्षकांना. बरोबर आहेत ना कल्पनाताई. कारण त्यांना माहिती आहे की आधी तन्वी होती तेव्हा काय वातावरण होतं, त्यानंतर मध्ये तन्वी नव्हती तर किती घरात प्रसन्नता आणि आनंद होता. आणि परत जर ती आली तर परत घरामध्ये तेच निगेटिव्हिटी तयार होईल. त्यामुळे कल्पनाताईंचं एक म्हणणं तरी मला एकदम बरोबर वाटतंय. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय, कल्पनाताईंनी तन्वीला आत घरामध्ये घ्यावं की नाही घ्यावं. प्रिया बघा प्रेक्षकांनो कशा हातापाया पडते, कसं इमोशनल नाटक करते आणि म्हणते की मला माहिती होतं मी चुकले. मला माहिती आहे की मी साक्षीची बाजू घ्यायला नको होती. मी काय करू अगं, मी खूप घाबरले होते. मी महिपतच्या दहशतीखाली होते आणि म्हणून मी हे सगळं खोटं बोलत राहिले. पण आता हे कोर्टात सिद्ध झालंय आणि म्हणून कोर्टाने मला सोडलंय. अश्विनीकडे बघते आणि म्हणते, हो ना अश्विनही तिच्या होकारात हो डोलवतो आणि म्हणतो, हो कोर्टाने मला सोडलंय. हे प्रिया सगळ्या सुभेदारांच्या घरातल्या लोकांना सांगत असते. या आता एवढी नाटक करते ना प्रेक्षकांनो की बघा. आणि म्हणते कल्पनाताईंना, आई मला तुझ्या पायाशी जागा दे आई. मला माझ्या पापाचं प्रायचित्त करू दे. मला घरात येऊ दे आई. आणि कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, चालते हो इथनं. ढकलून देतात आणि म्हणतात, दूर हो. अश्विन म्हणतो, मम्मा काय करतेस काय तू. अश्विन प्रियाला उचलण्यासाठी तिला उचलतो आणि प्रिया म्हणते, आई. अश्विन आई. प्रिया अश्विन आई. अश्विन म्हणतो, उठ प्रिया उठ. अश्विन प्रियाला उठवतो आणि म्हणजे तन्वीला उठवतो आणि घरातले सगळेजण बघतच असतात. आता तन्वी प्रयत्न करत असते की बाबांना पटवायचं आणि म्हणते, बाबा तुम्ही मला नेहमीच समजून घेत आला आहात.
प्लीज प्लीज आम्हाला आत येऊ द्या. प्रतापराव खूप छान बोलतात प्रेक्षकांना येते आणि ते म्हणतात की तन्वी, जो माणूस जास्त समजदार असतो ना त्याचा सर्वात जास्त फायदा घेतला जातो. तू घेतला आहेस. अगदी बरोबर बोलले प्रतापराव तुम्ही. म्हणतात, अगं रविराज प्रतिमाचा एकही गुण नाही घेतला तू. हे फक्त तुझं दुर्दैव नाहीये, आमच्या सर्वांचं दुर्दैव आहे. म्हणतात, आली तशी परत जा, कारण ह्या घरात तुला जागा नाहीये. ती आता आहे ना खूप ड्रामा करते आणि म्हणते, अस्मिता अस्मिता निदान तू तरी समजून घे मला. चिडते आणि म्हणते, गप्प बस ग, इथून जायचं काय घेशील. हा आवाज माझ्या बाळाच्या कानावर पडतोय ना, हेच इतकं भयंकर आहे. ज्या बाळाला ना कळलंच नाही पाहिजे की तुझ्यासारखी जगात आतल्या गाठीची माणसं राहतात. तिला हे सगळं बघून खूप वाईट वाटत असतं. बिचाऱ्याचा याचा काहीच दोष नसतो, पण असो त्याने तन्वीसोबत लग्न करून ते सगळं प्रूफ केलं आहे की तो त्या लायकीचाही नाही येत. तर आपल्या बायकोचीच बाजू घेणार ना. आणि तन्वीला एवढे सगळे लोक बोलल्यानंतर तन्वी अजूनच रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, अरे अश्विन बघ ना ती अस्मिता. आणि अश्विन म्हणतो, तन्वी तन्वी थांबव आधी. हे बघ, ह्या माणसासाठी तू डोळ्यात पाणी आणू नकोस, को आणूस प्लीज. आणि तेवढ्यात मात्र सायली ही बोलतेच, अजून आणखी काय काय करायलाच थांबलीस तू, निघ. आणि तन्वी म्हणते, मी माझं घर सोडून कुठे जाऊ. तन्वी म्हणते, आई बाबा तुम्ही सगळे मला हवे आहात हो, मी त्या महिपत आणि साक्षीमुळे शिक्षा भोगतीये. तन्वी म्हणते की माझी फक्त एवढीच चूक झाली की मी तुम्हाला सगळ्यांना सगळं काही आधीच सांगायला हवं होतं, की जे मी नाही सांगितलं. तो महिपत शिकरे. आणि तेवढ्यात अर्जुन प्रियाकडे बघतो आणि प्रिया म्हणते की तो महिपत शिकरे सगळ्यांचा जीव घेईल या भीतीमुळे मी गप्प राहिले, म्हणून गप्प राहिले मी. आणि प्रिया हात जोडते सगळ्यांपुढे. अर्जुन हे ऐकतोच आणि म्हणतो, महिपत आम्हाला मारून टाकेल, मी त्याला तसं करू देईल. अर्जुन म्हणतो, अगं बिल्लीवर थापा तरी मार, काही काय बोलतेस. प्रिया म्हणते, अरे अर्जुन मी त्या महिपतच्या धमक्यांवर विश्वास ठेवत होते, म्हणून तर 2 वर्ष खोटं बोलत राहिले. प्रिया म्हणते, माझं चुकलंय, मी मान्य करतीये ना. आणि तन्वी स्वतःचे गाल झोडून घेते आणि म्हणते की माझं चुकलंय, पण हे काय अश्विनला सहन होत नाही. आणि घरातल्या लोकांना माहितीये की ह्या सगळ्या ड्रामा आहेत. अश्विन म्हणतो, तन्वी करतेस तू. सायलीला मात्र याचा काहीच फरक पडत नसतो. सायली म्हणते, बाद झाली तुझी ही नाटकं नेहमीची. मी तुला पुन्हा ह्या घराची शांतता भंग करून देणार नाही प्रिया. घराशी तुझा असलेला संबंध संपला कायमचा. आणि सायली म्हणते, निघायचं हात वगैरे करू ना असं. त्यासाठी हे फार अनपेक्षित असतं, कारण तिला असं वाटत असतं की आपण जरा विनवण्या केल्या असतात तर हे मूर्ख लोक आहेत आणि ही लगेच पगळतील. पण ह्यावेळेस तसं झालेलं नाहीये. आणि आताच ही मालिकेचा एपिसोड इथे संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, प्रोमो बघूनच जा. ताई म्हणतात की हे घर तन्वीचं नाहीये. तेवढ्याच सायली म्हणते, आता तुला तुझी लायकी कळली ना प्रिया. आणि दोघी जणी तिचं सामान फेकून देतात. ते पुन्हा ह्या घराकडेच नाही तर ह्या दिशेकडेही बघायचं नाही. पुढे येऊन म्हणतो, ही मुलगी ह्या घरात येणार नाही म्हणजे नाही. म्हणतो, माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात जायचं आहे आणि मी तिची ही इच्छा पूर्ण करणार आहे. म्हणते, तिची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाहीयेत अश्विन भाऊजी, पण तुमची बायको फक्त हे घर पोखरणार आहे. चिडतो आणि म्हणतो, तन्वीला या घरात घ्यायचं नाही हे तू ठरवलंय, जे सर्वजण तुझ्या तालावर नाचतायत. अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोशी नीट बोलायचं, नाहीतर. सायली प्रियाचा हात पकडून तिला घराच्या बाहेर ढकलून देते आणि अस्मिता आणि कल्पनाताई तिचं सामान घेऊन गेटच्या बाहेर फेकून देतात. आणि सायली म्हणते, तुझी जरी कायद्याने सुटका केली असेल घरात राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही. आणि गेट बंद होतो. आणि हे मालिकेचं प्रोमोही इथे संपतं. प्रेक्षकांनो, हा प्रोमो आणि ही आजचं मालिकेचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जर अशीच आमची मालिकेचे रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर रोज बघत जा. तोपर्यंत आता आपण उद्याच भेटू. तोपर्यंत बाय बाय.